मकर संक्रांती 14 जानेवारी रोजी संपूर्ण देशात उत्साहात आणि आनंदात साजरी केली जाणार आहे. हा एक असा सण आहे जो देशभर वेगवेगळ्या स्वरूपात साजरा केला जातो. पोंगल, बिहू, उत्तरायण अशी त्याची विविध नावं असली तरी उद्देश गोडवा, आनंद आणि उत्साह असाच आहे. मकर संक्रांतीला खिचडी तयार करण्याची परंपरा आहे. तर काही ठिकाणी देवाला मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी नैवेद्य म्हणून अर्पण केली जाते. मकर संक्रांतीला खिचडी करण्याची परंपरा एका महान गुरूंनी सुरू केली. ते गुरु कोण आणि त्याबद्दल सांगितलेली कथा जाणून घेऊया. मकर संक्रांतीला खास खिचडी तयार केली जाते. असे सांगतात की खिलजीच्या आक्रमणाच्या काळात संघर्ष करणाऱ्या नाथयोगींच्या अन्नाची गरज भागवण्यासाठी गोरखनाथांनी खिचडीचा शोध लावला. खिचडी खाऊन नाथयोगींनी कठोर संघर्ष केला आणि आपल्या प्रदेशातून शत्रू सैनिकांना हाकलून लावण्यात यश मिळवले. म्हणूनच मकर संक्रांती हा दिवस विजयदशमी पर्व म्हणून साजरा केला जातो. सुरू झाली खिचडी अर्पण करण्याची परंपरा. गोरखनाथ मंदिरात खिचडी अर्पण करण्याची परंपरा त्रेतायुगापासून सुरू आहे असे मानले जाते. मान्यतेनुसार त्या काळात आदियोगी गुरु गोरखनाथ एकदा हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यात स्थिर माता ज्वाला देवी मंदिर येथे दर्शनासाठी गेले. देवीने त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली. अनेक प्रकारचे पदार्थ पाहून बाबांनी सांगितले की ते योगी आहेत आणि भिक्षेत मिळाल्याच अन्नाचा स्वीकार करतात. त्याने देवीकडे पाणी गरम करण्याची विनंती केली आणि स्वतः भिक्षा मागण्यासाठी निघून गेले. भिक्षापात्र कधीच भरलेच नाही. भिक्षा मागत मागत ते गोरखपूर येथे पोहोचले. राप्ती नदी आणि रोहिणी नदी यांच्या काठावर वसलेल्या जंगलात धुनी पेटून साधनेत लीन झाले. त्यांच्या तेजस्वी व्यक्तिमत्वामुळे तेथील लोक त्यांच्या भिक्षापात्रात तांदूळ, डाळ दान करू लागले. भक्तांनी किती अन्न भिक्षापात्रात टाकले असले तरी भिक्षापात्र काही भरत नव्हते. हा दैवी चमत्कार मानून भक्त गुरूंच्या चरणी लीन झाले. तो काळ मकर संक्रांतीचा होता. भक्तांनी भिक्षापात्रात दिलेल्या दानातून गोरखनाथ गुरूंनी खिचडी तयार केली आणि भक्तांना प्रसाद म्हणून दिली. तेव्हापासून खिचडी अर्पण करण्याची परंपरा सुरू आहे. ती आजही श्रद्धा आणि भक्तिभावाने जपली जाते. गुरु गोरखनाथासाठी खिचडी. असे सांगतात की गुरु गोरखनाथाचे भिक्षापात्र कितीही अन्न दिले तरी पूर्ण भरले नाही आणि ज्वालादेवीला भेटण्यासाठी गुरु गोरखनाथ पुन्हा कधी गेलेच नाहीत. त्याबद्दल भक्तांची अशी धारणा आहे की गुरु गोरखनाथांचे भिक्षापात्र म्हणजे एक असा अन्नकोश आहे जो भरला तरी अपूर्ण वाटतो. तर ज्वालादेवी मंदिरात आजही गुरु गोरखनाथ यांची वाट पाहिली जाते आणि त्यांच्या सांगण्यानुसार तिथे पाणी उकळत आहे असेही म्हणतात. आजही गोरक्षपीठाधीश्वराकडे गोरखनाथ मंदिरात खिचडी अर्पण करण्याची परंपरा अखंड सुरू आहे. जो भक्त मकर संक्रांतीला या मंदिरात अर्पण करतो त्याच्या मनोकामना पूर्ण होतात. मकर संक्रांतीच्या पावन दिवशी गोरक्षपीठाचे पीठाधीश्वर नाथ पंथाच्या विशेष परंपरेनुसार शिवावतारी गुरु गोरखनाथांना लोकआस्थेची खिचडी अर्पण करून सर्व जनतेच्या सुखसमृद्धीसाठी मंगलकामना करतात. उत्तर प्रदेश, बिहार तसेच देशातील विविध भागांमधून आणि शेजारी राष्ट्र नेपाळ येथूनही लाखो भाविक बाबा गोरखनाथांना खिचडी अर्पण करण्यासाठी येतात. ज्योतिषशास्त्रानुसार खिचडीचे महत्त्व. ज्योतिषशास्त्रानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी तयार केली जाणारी खिचडी ही कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संबंधित मानली जाते. खिचडीत वापरल्या जाणाऱ्या तांदळाचा संबंध चंद्रदेवाशी, उडीद डाळीचा संबंध शनिदेवाशी, हळदीचा संबंध गुरुदेवाशी आणि हिरव्या भाज्यांचा संबंध बुधदेवाशी जोडला जातो. याशिवाय तुपाचा संबंध सूर्यदेवाशी मानला जातो. अशा प्रकारे खिचडीमध्ये सर्व ग्रहांचे प्रतिकात्मक रूपाने समावेश झालेला असतो. म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडीला विशेष धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रानुसार महत्त्व प्राप्त झाले आहे.